नारायणी नमोस्तुते. रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. येत्या 22 सप्टेंबर 2025 ला शारदीय नवरात्रीला प्रारंभ होईल. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. पुढे 9 दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुळाचाराप्रमाणे देवीची सेवा करायची असते आणि त्या सर्व सेवांपैकी एक महत्त्वाची सेवा, त्याचा मुख्य भाग म्हणजे उपवास किंवा उपासना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास कसे करावेत, कधी सोडावेत, त्याचबरोबर उठता बसता उपवास कसा करावा आणि कधी सोडावा, किंवा ज्यांना 9 दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करावं, या उपवासाला कोणते पदार्थ चुकून देखील खाऊ नयेत आणि कोणता पदार्थ खाऊनच उपवास जो आहे तर तो सोडावा, उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावेत, कारण की जर का आपण उपवासाबरोबर या नियमांचं पालन केलं तरच आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल. आणि ज्यांना उपवास करणं जमत नाही त्यांनी अजून काय करू शकता, अशी उपवासाबद्दल संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीचा प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत असतो. काही जण 9 दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात. आपण इतर वेळी अनेक वेगवेगळे उपवास करत असतो, पण नवरात्रीचे उपवास करताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासाचा खरा अर्थ काय, तर उपवासाचा नेमका उद्देश काय. तर उपवास या शब्दाचा अर्थच असा होतो की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे. देवाच्या जवळ सतत राहून देवाची आठवण करणे, नामस्मरण करणे, आपल्या मुखातून देवाचे नाव घेणे, देवाचे निरंतर स्मरण करत राहणे, फक्त देवीच्या सानिध्यात राहून तिची आराधना करेल, हाच उपवासाचा खरा अर्थ आहे. नवरात्रीच्या या काळामध्ये आपण सतत देवीचे नामस्मरण करून, देवीच्या मंत्राचा जागर करून, मंत्र जप करून, नवरात्रीमध्ये देवीच्या प्रित्यर्थ जेवढी आपण देवीची सेवा करू त्यात सात्विक आणि शुद्ध भाव मनामध्ये असताना त्याचं उत्तम फळ आपल्याला या नवरात्रीच्या दिवसामध्ये नक्कीच मिळेल. मग आता त्यामध्ये काही जण उठता बसता उपवास करतात. उठता बसता म्हणजे घट बसवताना उपवास करतात प्रतिपदेला आणि नंतर मग नवमीच्या दिवशी करतात. अशा प्रकारे घट बसवताना आणि डायरेक्ट घट उठवताना अशा प्रकारे उठता बसता उपवास करणं सुद्धा शास्त्रमान्य आहे आणि उपयुक्त पण आहे. कारण की काही मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवास करतात तर काही जण सप्तमीला देखील उपवास करतात, हे पण चालू शकतं. तर काही जण निरंकार उपवास करतात, म्हणजे काहीही न खाता पिता पण जी काही आपली शारीरिक प्रकृती आहे त्या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचे रक्षण करत असताना जेवढं शक्य होईल तेवढं अन्न आपण ग्रहण करावं आणि आपल्याला खूपच भूक लागली असेल, आपलं लक्ष कुठेही लागत नसेल, आपण देवाचं नावही मुखामध्ये घेऊ शकत नसेल तर अशाही उपवासाला काहीही अर्थ नाही. कारण की शरीर धर्माचं रक्षण हे सर्वात मोठे धर्मरक्षण आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी शरीर धर्माची आज्ञा धारण करून आपण अन्न ग्रहण करू शकता. तर हाच भाव मनामध्ये ठेवून आपण अवश्य उपवास करावा. त्याचबरोबर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अनेक लोक अनवाणी चालतील, म्हणजेच आपल्या चपलांचा त्याग करतात. पण उपासनेचा हा देखील एक चांगला भाग आहे, पण आपण नक्कीच करू शकतो आणि त्यालाही शास्त्र मान्यता आहे. त्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे चपलांचा त्याग करू शकता. त्याचबरोबर काही जण देवी घटी बसवल्यानंतर या 9 दिवसाच्या काळामध्ये अनेक लोक बेड, पलंग, गादी याचा पण त्याग करतात. ही पण एक चांगली परंपरा आहे, कारण की देवी घटी बसलेली आहे. याचा अर्थ काय, तर 9 दिवसाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या स्वरूपात प्रगट होऊन ती अनेक प्रकारच्या राक्षसांचा संहार करते आणि 10व्या दिवशी म्हणजे विजयादशमीला ती सीमा उल्लंघनासाठी जात असते. या सीमा उल्लंघनाच्या काळामध्ये आपण 9 दिवस उपवास करू शकता आणि 9व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी उपवासाचं पालन करू शकता. आता अनेक जण विचारतात की नवरात्रीचा उपवास हा घरातील सर्व मंडळी करू शकतात का, तर हो, नक्कीच देवीसाठी आपण सगळेजण उपवास देखील करू शकतो किंवा मग घरातील सर्वांपैकी कोणी एकाने नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास केले तरी पण चालेल.
आपल्या कुटुंबामध्ये पूर्वीपासूनची परंपरा आहे, जी प्रथा आहे त्याप्रमाणे आपण उपवास करावेत. आणि जरी आपल्या घराण्यामध्ये उपवासाची परंपरा नाही, आपल्याला नव्याने चालू करायची आहे, तरी पण तुम्ही प्रतिपदेपासून अवश्य करू शकता. जर शक्य असेल तर घरातील कोणा एका स्त्रीने नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास हे अवश्य करावेत. कारण की कुलदेवतेसाठी हा जो उपवास आहे तर तो असतो, त्यासाठी घरातील एकाने म्हणजे जी कुलस्त्री आहे तिने हा उपवास धरायचाच असतो. त्यासाठी आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी घरातील कुलस्त्रीने हा उपवास धरावा. जेव्हा कुलस्त्रीला शक्य होत नाही तेव्हा तिने हा उपवास जो आहे तर तो आपल्या सुनेकडे दिला तरी सुद्धा चालेल. ज्यांना उपवास शक्य आहे त्यांनी उपवास करावा. हा एकदा उपवास धरला की पुन्हा सोडता येत नाही. त्यानंतर आपल्याला कायमस्वरूपी हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो. बाकीच्यांनी उठता बसता उपवास केला तरी पण चालेल, परंतु ज्याच्या घरामध्ये कोणीच उपवास करण्यासारखं नाही, त्या व्यक्ती सतत आजारी असतात किंवा त्यांना उपवास करणं जमत नाही, तर त्यांनी पण उठता बसता उपवास करावा आणि जमेल तेवढी देवीची सेवा करावी. कारण उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व दिलं जातं. या उपवासाच्या काळामध्ये उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व द्यावं यासाठी देवीच्या प्रत्यर्थ जो 9 मंत्र सांगितलेला आहे तर तो पण तुम्ही म्हणू शकता किंवा देवीचा दुसरा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता. श्री सूक्ताचे पठण करू शकता, दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. तेही शक्य नसेल तर उपवासाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या काळामध्ये देवीची जी शक्ती स्पंदने आहेत देवीने जी अपरंपार सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात, त्या स्पंदनाच्या समवेत आपल्या शरीराची स्पंदनं जोडली जावेत या उद्देशाने देवीची उपासना आपण अवश्य करू शकतो. ज्यांचा नवरात्रीच्या 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उपवास करावा आणि त्यानंतर काही जण नवमीला उपवास सोडतात, तर काही जण दसऱ्याला देखील सोडतात किंवा काही जण अष्टमीला करतात आणि नवमीला सोडतात. तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. उपवास दरम्यान मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा, कारण की त्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा हे पदार्थ थोडेसे जड आहे तर ते तुम्ही कमी प्रमाणामध्ये खा. आपल्या जठर अग्नीला मंद करतात. बाकी भगर म्हणजे वरी या उपवासाला चालते, त्यामुळे तुम्ही भगर किंवा वरीपासून बनवलेले सगळे पदार्थ खाऊ शकता. अनेक जण या उपवासादरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी बनवतात, याला दशमी असं म्हटलं जातं. ही दशमी पण आपण भाजून करतो, त्यामुळे भाजलेलं अन्न हे पचनास खूप हलकं असतं, त्यामुळे तुम्ही दशमी पण खाऊ शकता. त्या दशमीसोबत तुम्ही लाल भोपळ्याची भाजी, बटाट्याची, भेंडीची भाजी पण खाऊ शकता. कारण की या उपवासामध्ये भाजलेले, उकडलेले, वाफवलेले पदार्थ खावेत, ते पचायला हलके असतात. या उपवासाच्या दरम्यान जास्त अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी खाऊनच आपण उपवास जरूर करावा. त्यामुळे शरीराचे पण पोषण होईल आणि आवश्यक तेवढे पोषक द्रव्य घेऊन आपण देवीची उपासना करत राहू शकतो. तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध, फळे, मध, खजूर, दही, सुकामेवा असे पदार्थ पण खाऊ शकता. आणि घरामध्ये जरी कोणा एकाचा उपवास असेल तरी बाकीच्यांनी सुद्धा घरामध्ये चुकूनही मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, अंडी, मांस पूर्णपणे टाळावे. कारण नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय शुद्ध, पवित्र आणि सात्विक असतात. या दिवसामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये का होईना देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो. आपण तिची नित्य सेवा करत असतो. आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना करतो. त्यामुळे या 9 दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. उपवासादरम्यान शक्यतो तळलेले आणि जड अन्न पूर्णपणे वर्ज्य करावेत. पांढऱ्या मिठाऐवजी सेंद्रिय मिठाचा वापर करावा. कांदा लसणाचा वापर टाळावा. अतिप्रमाणामध्ये अन्न ग्रहण करणे टाळावे. तसेच उपवासादरम्यान हळद, हिंग, मोहरीचे तेल पण वापरू नये. या उपवासादरम्यान उपवासाचा पदार्थांचा वापर करावा. शक्यतो शेंगदाणा तेल वापरावे. साजूक तूप वापरून पदार्थ बनवावेत. या दिवसामध्ये स्वतःला पुरेशा प्रमाणामध्ये ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणामध्ये फळं खाणं, सात्विक अन्नाचं ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे उपवासादरम्यान आपल्याला काही गोष्टींचा देखील त्याग करायचा आहे. ते मी मगाशी सांगितलं की उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवरती झोपावे आणि जमिनीवर झोपणं शक्य नसेल तर चटईवरती झोपावे. झोपण्यासाठी बेड, पलंग, गादी वापरू नये. त्याचबरोबर या दिवसामध्ये चामड्याच्या वस्तूचा वापर करणं देखील पूर्णपणे टाळावं.
त्यामध्ये बेल्ट असो, चप्पल असो, पर्स असो, चामड्याच्या वस्तू आपल्याला या दिवसामध्ये वापरायच्या नाहीत आणि त्या विकत देखील घ्यायच्या नाहीत. तसेच या 9 ते 10 दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे. कारण की या दिवसामध्ये आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून मन सात्विक ठेवावे आणि फक्त देवी मातेची सेवा करावी. जर आपण असं केलं तर खरंच आपल्या देवीची नवरात्र व्रत केल्याचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल. तसेच आपण हे उपवास करत असताना आपलं आचरण हे देखील तेवढं चांगलं असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी या दिवसामध्ये कोणाशी खोटे बोलू नये, भांडण तंटा करू नये. या दरम्यान कमी बोलावं, मनावरती ताबा ठेवावा, शांतता ठेवावी, रागावरती नियंत्रण ठेवावं, घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नये, कोणाशीही खोटे बोलणे टाळावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यामध्ये क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. सत्याचे अनुसरण करावे. कोणालाही अपशब्द बोलणे, शिव्याशाप देणे, चिडचिडपणा करणे पूर्णपणे टाळावे. कारण की नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते. जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड सहवास राहत असतो. त्यामुळे या नियमांचं सुद्धा काटेकोरपणे पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि मंगलमय ठेवलं पाहिजे. या प्रकारे तुम्ही जर नवरात्रीच्या उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व दिलं आणि योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा या नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ हे नक्कीच मिळेल. ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे ते सुरुवात प्रतिपदेला करतात आणि नवमीला उपवास धरून दसऱ्याला सोडतात. मग दसऱ्याला काही जणांकडे पुरणपोळी बनते तर काही जण गोडाधोडाचे जेवण बनवतात. तर ते गोडधोड आणि सात्विक जेवण जेवूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. काही जण दहीभात खाऊन उपवास सोडतात आणि मग उगवलेल्या घटामध्ये पण थोडासा दहीभात गारवा म्हणून टाकतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता. मात्र सात्विक अन्न ग्रहण करून, शुद्ध अन्न ग्रहण करूनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. ज्यांचे 9 दिवसाचे उपवास आहे त्यांनी नवरात्रीच्या उपवासाची सुरुवात ही घटस्थापनेपासून म्हणजे 22 सप्टेंबर 2025 पासून सोमवारपासून करायची आहे. तर तेच आपल्याला महानवमीला नवरात्र उद्यापन असणार आहे. या दिवशी उपवासाची पारणा केली जाणार आहे आणि शस्त्रपूजा देखील असणार आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला म्हणजे पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी 22 तारखेला सोमवारी उपवास धरायचा आहे. तर तो 23 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. त्यानंतर अष्टमीच्या दिवशी आपल्याला उपवास जो आहे तर तो धरायचा आहे आणि नवमीच्या दिवशी उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. म्हणजे दुर्गाष्टमी 30 सप्टेंबर 2025ला आहे त्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि बुधवारी 1 ऑक्टोबरला आपल्याला महानवमीच्या दिवशी उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. आणि 2 तारखेला 2 ऑक्टोबरला आपल्याला दसरा हा सण साजरा करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही उठता बसता उपवास देखील करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.